नमस्कार. आजच्या या विशेष विश्लेषणामध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे. रिअल एस्टेटच्या दुनियेतला हा एक असा प्रश्न आहे जो आपल्यापैकी प्रत्येकाला आयुष्यात कधी ना कधी पडतोच. स्वतःचं घर घ्यावं की भाड्याच्या घरात राहावं? आज आपण याच विषयाचा अगदी सखोल आणि मुळापासून वेध घेणार आहोत. चला तर मग थेट मुद्द्यालाच हात घालूया. आजच्या या चर्चेची रूपरेषा अगदी स्पष्ट आहे. आपण पाहणार आहोत घर की भाडे, घर घेण्याचे फायदे आणि तोटे काय आहेत, भाड्याने राहण्याचं खरं वास्तव काय, हा निर्णय नेमका कधी घ्यावा, यामागचा आर्थिक गणित कसं काम करतं आणि आजच्या काळातील सत्य परिस्थिती काय आहे. पहिला विभाग, घर की भाडे, आणि या निर्णयाचे मूलभूत घटक. खरं सांगायचं तर घर खरेदी करणं हा केवळ एक आर्थिक निर्णय नसून तो एक अतिशय भावनिक निर्णय देखील असतो. विशेषतः नोकरदार वर्ग आणि कुटुंबांसाठी हा आयुष्यातला एक अत्यंत जिव्हाळ्याचा आणि महत्त्वाचा टप्पा मानला जातो. स्वतःचं घर घ्यावं की भाड्याच्या घरात राहावं, हा तो सर्वात मोठा यक्षप्रश्न आहे. आणि जसं आपण पाहणार आहोत, याचं उत्तर हो किंवा नाही इतकं साधं नक्कीच नाही. यासाठी एक धोरणात्मक दृष्टिकोन आणि अचूक गणित मांडणं खूप गरजेचं असतं. हा निर्णय पूर्णपणे काही ठराविक गोष्टींवर अवलंबून असतो. आपलं सध्याचं उत्पन्न कसं आहे, नोकरीत किती शाश्वती किंवा स्थिरता आहे, आपण कोणत्या शहरात राहतो, आपल्या कुटुंबाच्या गरजा काय आहेत आणि भविष्यातील योजना काय आहेत, हे ते 5 मुख्य घटक आहेत. प्रत्येकाची परिस्थिती वेगळी असते आणि म्हणूनच या घटकांच्या आधारावरच योग्य निर्णय घेणं शक्य होतं. पुढचा टप्पा आहे घर घेण्याचे फायदे तोटे. हा खऱ्या अर्थाने एका मोठ्या मॅचचा पहिला भाग आहे, जिथे आपण कोणत्याही पूर्वग्रहाशिवाय मालमत्ता खरेदीचं अगदी तटस्थपणे मूल्यांकन करणार आहोत. आता इथली सर्वात रंजक गोष्ट ही आहे की एका बाजूला आपल्याला सुरक्षितता दिसतीये, तर दुसऱ्या बाजूला एक खूप मोठी जबाबदारी आहे. घर घेण्याचे फायदे अगदी स्पष्ट आहेत. स्वतःची एक हक्काची मालमत्ता तयार होते. आपण जो EMI भरतो ती एक प्रकारची गुंतवणूकच असते, कारण पैसे भाड्याऐवजी स्वतःच्या घरासाठी जात असतात. शिवाय चांगली जागा असेल तर भविष्यात घराची किंमत वाढू शकते. पण नाण्याची दुसरी बाजूही तितकीच महत्त्वाची आहे बरं का. घर घेताना खिशातून मोठं डाऊन पेमेंट करावं लागतं. 20-25 वर्षांसाठी EMIचं ओझं मानगोटीवर बसतं, मेंटेनन्सचा खर्च असतो आणि जर नोकरीच्या निमित्ताने अचानक शहर बदलावं लागलं तर मात्र मोठ्या समस्या निर्माण होऊ शकतात. याच विश्लेषणातील पुढचा टप्पा म्हणजे भाड्याने राहण्याचं वास्तव. हा या सामन्याचा दुसरा भाग आहे. भाड्याने राहणे म्हणजे पैसे पाण्यात घालणे, असा जो आपला एक सर्वसाधारण समज आहे ना, त्याचं आता आपण थोडं बारकाईने परीक्षण करूया. भाड्याने राहण्याचेही स्वतःचे असे काही जबरदस्त फायदे आहेत. यातला सर्वात महत्त्वाचा फायदा म्हणजे स्वातंत्र्य किंवा लवचिकता. नोकरी ट्रान्सफर झाली किंवा शहर बदलायचं असेल तर ते अत्यंत सोपं जातं. घरासाठी मोठं कर्ज घ्यावं लागत नसल्याने आर्थिक ताण खूप कमी असतो. आणि सर्वात मोठी गोष्ट म्हणजे उरलेले पैसे म्युच्युअल फंड किंवा SIP मध्ये गुंतवून संपत्ती वेगाने वाढवता येते. पण अर्थातच दुसरीकडे दरवर्षी वाढणारं भाडं आणि घरमालकांच्या जाचक अटी पाळणं हा एक वेगळाच मनस्ताप असू शकतो. आणि हो, स्वतःची अशी कोणतीही मालमत्ता यातून तयार होत नाही, हा एक मोठा तोटा नक्कीच आहे. आतापर्यंत फायदे आणि तोटे तर स्पष्ट झालेत. पण योग्य निर्णय नेमका कधी आणि कसा घ्यायचा, हा पुढचा महत्त्वाचा भाग आहे. आता आपण केवळ चर्चेकडून थेट प्रत्यक्ष कृतीत आणता येणाऱ्या एका आराखड्याकडे वळूया. आणि हे गणित किती सोपं आणि अचूक आहे हे इथून अगदीच स्पष्ट होतं. बघा, जर नोकरी एकदम स्थिर असेल आणि सोबत कुटुंब असेल तर घर खरेदी करणं हा सर्वोत्तम पर्याय आहे. पण जर नोकरीत वारंवार ट्रान्सफर होत असेल तर भाड्याने राहणंच योग्य ठरतं. जर सध्या बचत कमी असेल तरीही भाड्याने राहणेच सुरक्षित असतं. आणि जर दीर्घकाळासाठी एकाच शहरात स्थायिक व्हायचं असेल तर नक्कीच स्वतःचं घर घेणं फायदेशीर ठरतं. हा आराखडा आपल्याला एकदम स्पष्ट दिशा दाखवतो. चला, आता भावनांना थोडं बाजूला ठेवूया आणि थेट गणिताकडे वळूया. आर्थिक गणित आणि नियम. कोणताही मोठा आर्थिक निर्णय केवळ भावनेच्या भरात घेऊ नये, त्यासाठी पक्की आकडेमोड गरजेची असते. तर यातला सर्वात कळीचा मुद्दा हा आहे 40% सुवर्ण नियम. हा नियम कायमस्वरूपी डोक्यात फिट बसवून ठेवण्यासारखा आहे. घराचा EMI आणि इतर सर्व कर्ज मिळून एकूण मासिक उत्पन्नाच्या 40%पेक्षा जास्त अजिबात नसावेत. एका सुरक्षित आणि तणावमुक्त आर्थिक आयुष्यासाठी ही एक लक्ष्मण रेषा आहे. हे आपण एका सोप्या उदाहरणातून समजून घेऊया. समजा महिन्याचा पगार 50,000 रुपये आहे. जर EMI 30,000 रुपये असेल तर हा अत्यंत हाय स्ट्रेस म्हणजेच प्रचंड ताणाचा प्रकार ठरतो, कारण उत्पन्नाचा मोठा हिस्सा फक्त कर्जातच जातोय.
पण तेच जर EMI 15 ते 20,000 रुपयांच्या घरात असेल तर तो मॅनेजेबल म्हणजे सहज हाताळण्याजोगा ठरतो. यातून 40% नियम प्रत्यक्षात किती अचूक काम करतो हे अगदी लख्खपणे समोर येतं. आता या विश्लेषणाच्या अंतिम टप्प्यात आजचं वास्तव आणि निष्कर्ष. मोठ्या महानगरांमधील आजच्या वास्तवाने रिअल इस्टेटच्या पारंपरिक विचारांना पूर्णपणे धक्का दिला आहे. हे आजचं एक असं वास्तव आहे जे नक्कीच डोळे उघडेल. पुणे, मुंबई आणि बेंगळुरूसारख्या अत्यंत महागड्या शहरांमध्ये रेंट प्लस सिप म्हणजेच भाड्याने राहणे आणि उरलेली रक्कम SIPमध्ये गुंतवणे ही रणनीती थेट मालमत्ता खरेदी करण्यापेक्षा जास्त फायदेशीर ठरू शकते. मोठ्या शहरांमधील ही नवी गणिते आपल्या पारंपरिक समजुतींना थेट आव्हान देतात. चला तर मग आता हे गणित प्रत्यक्षात कसं मांडायचं ते पाहूया. हा एक अत्यंत संतुलित दृष्टिकोन आहे. पहिली पायरी, सुरुवातीला भाड्याने राहा, भरपूर बचत करा आणि गुंतवणूक करा. दुसरी पायरी, या गुंतवणुकीतून घरासाठी लागणारे एक भक्कम डाऊन पेमेंट जमा करा. आणि तिसरी पायरी, जेव्हा हे डाऊन पेमेंट तयार असेल आणि आर्थिक स्थिती स्थिर असेल तेव्हा स्वतःचं घर खरेदी करा. हा टप्प्याटप्प्याने जाणारा मार्ग अत्यंत सुरक्षित आणि व्यावहारिक आहे. या संपूर्ण विश्लेषणाचा सारांश अगदी स्पष्ट आहे. घर कधी घ्यावं, जेव्हा उत्पन्न स्थिर असेल, दीर्घकालीन नियोजन पक्कं असेल आणि पूर्ण आर्थिक तयारी झालेली असेल. आणि भाड्याने कधी राहावं, जर आयुष्यात लवचिकता हवी असेल, डोक्यावरचा आर्थिक ताण कमी ठेवायचा असेल आणि गुंतवणुकीत वेगाने वाढ करायची असेल तर भाड्याने राहणं अधिक शहाणपणाचं ठरतं. आणि शेवटी जाता जाता एक असा विचार जो कायम लक्षात ठेवायला हवा. रिअल इस्टेटचा योग्य निर्णय हा समाजाच्या दबावाने नाही तर स्वतःच्या आर्थिक तयारीने ठरवला पाहिजे. हा विचार आजच्या या सखोल विश्लेषणाचं मुख्य सार आहे. मग योग्य मार्ग कोणता असावा? समाजाच्या दबावाखाली येऊन घेतलेलं कर्जाचं ओझं की अचूक आर्थिक गणिते मांडून निवडलेला स्वातंत्र्याचा मार्ग? विचार नक्की करा.